तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती. तिला बोलायला खूप आवडतं, मला बोलताना ती. मला ती खूप आवडते, पण तिला मी आवडत नाही. मग माझं मन म्हणतं, धोकात गेला पाऊस अन धोकात गेली ती. शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकू, नाकात मोत्याची नथनी, बाईचे पैंजण गळीवर माळ. तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती. तिला बोलायला खूप आवडतं, मला बोलताना ती. मला ती खूप आवडते, पण तिला मी आवडत नाही. मग माझं मन म्हणतं, धोकात गेला पाऊस अन धोकात गेली ती. शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकू, नाकात मोत्याची नथनी, बाईचे पैंजण गळीवर माळ. तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला ना तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती जो आपण ट्विटर आहे ते क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा हा व्हिडिओ असेल क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि चॅनेलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचं जे ते फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. फोटो इथे तुम्ही ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर नावावरती क्लिक करायचं आहे. इथून फोटो नीट नसेल बसला तर इथून फोटो नीट बसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फोटो नीट बसल्यानंतर इथं खाली ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू येतो ना बीट व्हिडिओ सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि इथं एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे असं, ठीक आहे. नेल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामधल्या ज्या बीट आहे जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची कुठे चेंज होते, पहिली बीट आपली ते चेंज होते तर ह्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. त्याच्यानंतर दुसरी बीट आपली ते चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमापर्यंत स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मोडचा जो हा म्हणजे व्हिडिओ आहे ना तो सुद्धा इथून बीट माऊचा इथून स्प्लिट करून घ्या. म्हणजे कुठपर्यंत घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो, अशा वेळेस स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली इथपर्यंत घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपली ही जी 10वी बीट आहे ना तिथपर्यंत, म्हणजे 10व्या बीटचा जो फोटो असेल तिथपर्यंत. त्याच्यानंतर अशा वेळी इथे स्प्लिट करा. हा जो भाग आहे ना शेवटचा त्याला तुम्हाला इथून इमोजी पेन ॲड करायचं आहे. तर ते कसं ॲड करायचं, ह्या लेअरवरती क्लिक करा, खाली थोडं इथे स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिलं पेन जिथून ॲड करायचं म्हणजे इमोजी पेन, ठीक आहे. आणि ह्याला सिम्पली ॲनिमेशनमधलं आहे ना फेडिंगचं ते इफेक्ट सिलेक्ट करायचं. इनमध्ये हा जो फेड असेल तो तुम्हाला ते मिळून जाईल. तर तो इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता आपले हा जो आहे ना बीट माऊड अशा काय बाकी आहेत ना सर्व, त्यामध्ये सुद्धा आपण PNG दिलेले आहे सर्व PNG ते तुम्हाला इथून ॲड करायच्यात. तर सिम्पली हे जी लेअर आहे ना म्हणजे पहिली वेगळी झालेली त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेसवरती क्लिक करून पहिलं PNG तुम्ही ॲड करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे आता ह्या PNGला सुद्धा ॲनिमेशनमधला फेडिंगचं जे फेड असेल इथून सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे इथून PNG ॲड करून घ्यायचे तुम्हाला. तर मी काय करतो, PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, आज आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये की फिक मिळून जाईल प्लॅन नंबर 1चं इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढं कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चं ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचं जो फीड असेल तुम्ही सिलेक्ट करायचं. कॉम्बोमध्ये हा जो फीड असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढं पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 1चं बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचं जो फीड असेल तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फूड आहे ना त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चं बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं. कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चं जो वेळ असेल तुम्ही सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला स्पेंडिंगचं जो फीड असेल तुम्ही सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला रॉक ओव्हर इटकल जो फीड असेल तुम्ही सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला 6 स्लाईड हा जो फीड असेल तुम्ही सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस 6चा जो वेळ असेल तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. इनमध्ये हा जो वेळ असेल तो तुम्हाला ते मिळून जाईल.
त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोड आहे, त्या पुढे सिम्पली इनमधलाच उशचा वेळ असेल इथून स्लाईड करायचा. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले एंजिट यायचं आहे, खाली इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला इंट्रो अँड आउटडोरमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एंजिटच थांबून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, इथून स्लाईड करायचा आहे. तर अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या जेव्हा ॲक्च्युअली लेंथ असेल पहिल्या पुढंपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 14 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोपर्यंत आणायची. आणल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 14 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला आहे ना पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जायचं सेकचा, इथून स्लाईड करायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जेव्हा ॲक्च्युअली लेंथ असेल 15 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा इथेच थांबून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्ही ना पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जेव्हा ॲक्च्युअली लेंथ असेल 15 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 16 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली हा जो फ्लिपचा इथून इफेक्ट आहे इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 18 सेकंद आहे तिथल्या फोटो बसायचे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 18 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे शेवटच्या फोटो बशी आल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट मिळून जाईल स्पीडचा किंवा इथे क्लोनच्या ऑप्शनमध्ये असेल. इथून हा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे झाल्यानंतर इथून हा जो आपला व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट्स ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचं जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.